भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे। ठाणे येथे 200 खाटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात 200 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे। स्वर्गीय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे। राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे। का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे। साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे। सुभान अल्लाह म्हणायचं नाही, ते शेरशायरीला म्हणायचं। अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहे। अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 42% एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रम शाळा, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। धनगर तसेच गोवारी